कृषी समृद्धी योजनेअंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी फवारणी करता किसान ड्रोन वाटप करणे, यंत्राद्वारे भात लागवडीस प्रोत्साहन देणे आणि सेंद्रिय पद्धतीने केळी, स्ट्रॉबेरी सह अन्य फळपिके उत्पादनासाठी 10 ड्रम पद्धतीचा वापर करणे या 3 योजनांसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून 7 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू। या योजनांअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची निवड सोडतीद्वारे होणार असून निवडीनंतर 10 दिवसात कागदपत्रे सादर करणे अनिवार्य। अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा। पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आवाहन। आळंदी नगर परिषदेच्या शिक्षण मंडळातील शाळा आता शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचा अभ्यास करणार। नगर परिषदेच्या शाळांची शैक्षणिक आणि भौतिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्व शिक्षकांसह वाबळेवाडी शाळेस अभ्यासपर भेट। मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी नगर परिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांसह नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 1, 2, 3, 4 च्या मुख्याध्यापकांनाही केल्या सूचना। मुख्य अधिकारी खांडेकर यांनी शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी शाळेला भेट देण्याची सूचना। मात्र लोकसहभागातून यंदा वर्ल्ड बेस्ट स्कूल ठरलेल्या खेड तालुक्यातील जालिंदर नगर जिल्हा परिषदेच्या शाळेचा शिक्षण विभाग आणि मुख्य अधिकाऱ्यांना पडला विसर। पूर येथील उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी वापरलेल्या केबल्सवर चोरट्यांचा डल्ला। 6.5 लाखांच्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या केबल्स लंपास। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्प अंतर्गत अवादा क्लीन एनर्जी या कंपनी मार्फत 48 एकर मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी वापरलेली केबल चोरीस। खेड पोलीस ठाण्यात विकास कळके यांची फिर्याद। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद। नाणेकरवाडी येथे ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या स्थितीमध्ये विकास नाणेकर यांचा गळा चिरला। संशयित दोघांना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आरोपी बबुशा उर्फ बाबाजी नाणेकर वय 45 आणि योगेश जाधव वय 29 या दोघांना पोलिसांनी केली अटक। घर मालक बबुशा नाणेकर आणि त्यांचा भाडोत्री योगेश जाधव हे आरोपी कोठडीत। कनेरसर मंडल अधिकारी शीला शेवाळे यांच्यावर कारवाई करा। अर्जदार सुभाष रामचंद्र नाईकरे आणि संदीप सुभाष नाईकरे यांची तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडे लेखी तक्रार। जौळके बुद्रुक येथील शेत जमिनीमध्ये हरकतदाराला विश्वासात न घेता केस बंद केल्याचा ठपका। महसूल विभागाच्या कारभारावर बोट ठेवत सर्वसामान्यांच्या मताचा विचार केला जात नसल्याचंही नाईकरे कुटुंबियांनी मांडलं मत।